अकोट ग्रामीण व अकोट शहर यांच्या संयुक्त कारवाईतून 27 गोवंशांना जीवनदान, एकूण अंदाजे 20 लाख रुपये मुद्देमाल जप्त. दिनांक 2 ऑक्टोबर 2024 रोजी अकोट ग्रामीण पोलिसांना माहिती मिळाली की पोपटखेड गेटवरून एक आयशर हा भरधाव वेगाने बेदकारपणे वाहन येत आहे. अशा मिळालेल्या माहितीवरून माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री अनमोल मित्तल यांनी पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण व अकोट शहर पोलीस स्टेशनमधून 2 टीम तयार करून तात्काळ मिळालेल्या माहितीप्रमाणे पाठवली असता पोलिसांना हिवरखेड रोडने एक आयशर भरधाव वेगाने व बेदकारपणे हिवरखेड रोडवर जाताना दिसली. पोलिसांच्या टीमने त्यास थांबविण्याचा प्रयत्न केला असून आयशर चालक हा बेदकारपणे वाहन चालवून पोलिसांच्या अंगावरून आयशर ट्रकाने कट मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी जीवाची बाजी लावून सदरचे वाहन आडगाव तालुका अकोट येथे थांबविले असता त्यामध्ये एकूण 27 गोवंश दिसले. 2 आरोपितांना ताब्यात घेतले असून आयशर वाहनासह एकूण 27 गोवंश किंमत अंदाजे 20 लाख रुपयाचा मुद्देमाल असून सदर आरोपी हे सरहानपूर जिल्ह्याचे उत्तर प्रदेश येथील असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. पुढील कायदेशीर कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात अकोट ग्रामीण पोलीस करीत आहे. सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक बच्चन सिंग साहेब यांच्या आदेशान्वये माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनघरे, API योगिता ठाकरे, PSI शेख, ASI लिखार, पोलीस हेड कॉन्स्टेबल सोळंके, पोलीस हेड कॉन्स्टेबल सोनवणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल तोमर, पोलीस हेड कॉन्स्टेबल वासुदेव ठोसरे, पोलीस कॉन्स्टेबल गोपाल जाधव, पोलीस कॉन्स्टेबल वामन मिसाळ, पोलीस कॉन्स्टेबल शैलेश जाधव, पोलीस कॉन्स्टेबल रितेश जायभाग, पोलीस कॉन्स्टेबल अनमोल यांनी केली. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.